म्हणजेच पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी माझ्याकडे कर्णधाराने का गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी चेंडू सोपवलाय याचं मात्र ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच चेंडू निर्धाव फेकण्यात यश मिळवलंय. पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये आला नव्हता. तदनंतर थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये खराब कामगिरी आणि तदनंतर मिड विकेटचं क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव पण पूर्ण केली जाते. म्हणजेच एका धाव्यानिशी संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा केला जातोय. बिनबाद एक अशी धावसंख्या पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू असताना धर्मा याचं स्ट्राईकला असेल तो आता मात्र राहुल निकम. यावेळी मात्र राहुलला चेंडू नीटसा समजलेला नाही आणि डायरेक्ट फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. म्हणजेच त्रिफळाची बाद होऊन परतावं लागेल. ते राहुल याला पहिला गडी बाद होतोय RV11 बाचोली संघाचा आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज रितेश निकम मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गडी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गारद करण्यात पहिली जोडगोळी तंबूत परतवण्यात यश मिळते ते गोलंदाज धर्मा याला. पहिला सलामीचा फलंदाज मात्र तंबूत परतल्यानंतर आता मात्र फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज असेल तो एका साईडला मल्हार चव्हाण आणि स्ट्राईकला असेल रितेश निकम. धर्मा पवार पाटण तालुका प्रीमियर लीग 2025-26 मध्ये आयकॉन प्लेअर म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि संघ मालक असतील मान्य श्री सचिन पवार साहेब यांच्या संघाचा हा आयकॉन धर्मा पवार गोलंदाजी मार्फत आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा इरादा होता, मात्र ऐन वेळी बॅटची एज घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धाव्याने मात्र संघाच्या धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. बिन एक गडी बाद 2 अशी धावसंख्या धावफलकावरती RV11 बाचोली संघाची. पाटण तालुका असोसिएशन अंतर्गत भव्य दिव्य ही क्रीडा स्पर्धा आणि पाटण तालुका म्हटल्यावरती प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी व्यासपीठ मिळवून देण्याचं काम शिवा जाधव आणि त्यांची संपूर्ण कंपनी प्रयत्न करत असते आणि त्याच प्रयत्नातून हे युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र एक धाव पळून कंप्लीट केली जाते डिक्लेअर झोन मध्ये. म्हणजेच एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडलेली पाहायला मिळते. 3 ही धावसंख्या धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा. म्हणजे कुठेतरी पॉवर प्लेचं षटक एक यशस्वी षटक म्हणून धर्मा पवार हाताळताना पाहायला मिळतोय. का माझी आयकॉन प्लेअर म्हणून निवड झाली आहे PTPL साठी याचं मात्र ज्वलंत उदाहरण देताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा पटक्यांपासून वंचित ठेवलंय. एकच धाव मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, परंतु एक चांगली फेकी म्हणावी लागेल यष्टिरक्षकाच्या दिशेने आणि तदनंतर एका धावेवरतीच समाधान. म्हणजे षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर RV11 बाचोली संघाची धावसंख्या एक गडी बाद 4 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. म्हणजेच सुरेख षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळालाय तो गोलंदाज धर्मा पवार. इथे मात्र थोडीशी असमाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल ती जळव ज्योतिबा संघाची. एक गडी बाद 4 अशी धावसंख्या. आता मात्र दोन्ही फलंदाजांना आपला गिअर बदलावा लागेल. या स्पर्धेदरम्यान आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर मात्र या मर्यादित 3 षटकांच्या सामन्यामध्ये एक चांगली मोठी भलं मोठं टार्गेट मात्र उभं करणं गरजेचं असेल आणि त्या टार्गेटसाठी नक्कीच तुम्हाला घणाघाती फलंदाजी करणं अनिवार्य असेल. आता मात्र फलंदाज राहुल रितेश निकम स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईकला असेल तो मल्हार. गोलंदाजी मार्कवरती सॅम गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. यावेळी मोठा फटका जरूर सजवलाय, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार, खणखणीत षटकार आणि हा संजीवनी षटकार म्हणावा लागेल तो जळव ज्योतिबा संघासाठी. नक्कीच या षटकाराने धावसंख्या मात्र परावर्तित झालेला आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या म्हणजे दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धर्माने सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करत 4 धावसंख्या खर्च केली होती आणि तदनंतर मात्र सँडियाच्या पहिल्याच चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय तो फलंदाज रितेश याने. यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा सजवायचा होता. नक्कीच या ठिकाणी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू अडवतोय
आणि इथे मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 11 अशी धावसंख्या. नेल्सन फिगर आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते. 1-1-1. एक षटकार बसल्यानंतर परतच दुसऱ्या चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार करायचा इरादा होता तो रितेशचा, परंतु थोडासे मनसुबे उधळून लावण्यात यश मिळवले ते सँडी नावाच्या गोलंदाजाला. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. थोडीशी फेकी स्लो फेकी म्हणावी लागेल आणि तदनंतर 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. म्हणजेच 13 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 13 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना मर्यादित 3 षटकांचा हा सामना. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 13 ही धावसंख्या असताना मोठा फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र चुकी करतोय, चेंडू अडवतोय, परंतु झेल मात्र टिपण्यापासून अयशस्वी राहतोय. तोपर्यंत 2 धावांची लहर मैदानात उमटवलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 2 धावांनी संघ पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. एक साधा सोपा झेल मात्र इथे जमिनीला दान केला गेला आणि इथे थोडासा निष्काळजीपणा म्हणावा लागेल त्या क्षेत्ररक्षकाचा. एक सुरेख झेल टिपणा असता तर नक्कीच या ठिकाणी चित्र वेगळं दिसलं असतं, कारण रितेश सारखा फलंदाज तंबूत परतणं गरजेचं असेल, धावांवरती आळा बसायचा असेल तर. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. इथे मात्र पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाने पहिल्या क्षेत्ररक्षकासारखी चुकी केली आहे. पुन्हा एकदा साध्या सोप्या झेल कठीण रूपात नेऊन ठेवलाय आणि इथे मात्र झेल जमिनीला दान केला गेला. म्हणजे सलग 2दा जीवदान मिळतंय ते फलंदाज रितेशला. एक धाव मात्र पळून पूर्ण केली आहे. 16 ही धावसंख्या धावफलकावरती लागते. इथं मात्र थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षणापणाचा आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पळून पूर्ण केली. म्हणजेच दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17. एक गडी बाद 17 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आरवी 11 बाचोली संघ प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 3 षटकांच्या या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकाच्या अखेरीस एक गडी बाद 17 अशी धावसंख्या. म्हणजे आता शेवटचं हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकासाठी कर्णधार कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक आपण पाहिलं होतं. धर्मा पवार या गोलंदाजाने हाताळलं होतं आणि एक सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. तदनंतर आता मात्र हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज अमर गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे 3रं हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. या हाणामारीच्या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके सजवण्यासाठी प्रयत्नशील असतील ते दोन्ही फलंदाज. एका बाजूला मल्हार असेल, एका बाजूला रितेश असेल. आता मात्र रितेश आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये नीटसा आला नाही. तदनंतर मात्र एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न कुठेतरी अंगलट येतोय आणि इथे मात्र आत्मघातकी खेळी म्हणावी लागेल आणि इथे मध्ये धावबाद होऊन परतावं लागेल ते मल्हार याला. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न केला होता, दुसरी धाव सुद्धा आली असती, परंतु कॉल मात्र चांगला नव्हता, एकमेकांमध्ये समन्वय नव्हतं आणि परिणामतः मल्हार याला धावबाद होऊन परतावं लागते. आता मल्हाराची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज योगेश मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 18 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आरवी 11 बाचोली संघाची प्रथम फलंदाजी करताना. जिवाळा चषक 2025 हा आजच्या दिवसातील शेवटच्या सत्रातले काही सामने आपण पाहतोय. अर्थातच एका बाजूला असेल जळव ज्योतिबा वर्सेस आरवी 11 बाचोली. यावेळी खोदून मारण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप निवडला जरूर होता, परंतु लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर एक चपळाईने चेंडू येऊन अडवलाय, चेंडूची फेकी केली आहे. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे ती योगेशने. म्हणजेच आपलं वैयक्तिक खातं खोललंय, संघाच्या धावसंख्येत भर घालतोय. 19 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईकला असेल रितेश. यावेळी मोठा फटका सजवलाय. इथे मात्र झेलसाठी चांगला प्रयत्न केला गेला होता, परंतु 3ऱ्या प्रयत्नात झेल मात्र जमिनीला दान केला गेला.
आणि तोपर्यंत 2 धावा पोहोन पूर्ण केल्या गेल्या. म्हणजेच 2 धावांनी संघ पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती. 21 हा शुभ आकडा, अर्थातच गणरायाला आपण 21 मोदकांचा नैवेद्य देतो आणि तोच 21 हा आकडा शुभ कोणासाठी ठरेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी का गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी हा मात्र येणारा काळ ठरवेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अमर आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. मोठा फटका, आता मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक. आपल्या गोदीमध्ये साधा सोपा झेल विसावून घेतोय आणि ते मात्र झेल बाद होऊन परतावं लागेल ते फलंदाज मल्हार याला, रितेश याला. आणि रितेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज गौरव मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच 3 गडी बाद संघाची धावसंख्या 21 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती आरवी 11 बाचोली संघाची. आता मात्र नवीन फलंदाज गौरव पैसे बोलू नका, पैसे घ्या हो सर, नका बोलू नका. इथे मात्र 1 धाव पोहोन पूर्ण केली गेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 22 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 गडी बाद 22 अशी धावसंख्या. आणि आता मात्र शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार करण्यात योगेशला यश मिळेल का हे मात्र पाहण्याजोगं असेल. मोठा फटका जरूर मारलाय, परंतु या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय, पुन्हा एकदा झेल सुटतोय. 1 धाव पोहोन पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा पोहोन पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनिशी संघ पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 24 अशी धावसंख्या. आणि या इनिंग मध्ये जर आपण विचार केला तर खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला. 4 झेल यावेळी सुटले गेलेत या इनिंग मध्ये. म्हणजेच 4 झेल म्हणजे 4 गडी तंबूत परतले असते. नक्कीच या ठिकाणी मात्र 24 ही धावसंख्या जमा करण्यात यश मिळवले ते आरवी 11 बाचोली संघाने. 18 चेंडूमध्ये 24 धावा जमा केल्यात आणि आता 18 चेंडूमध्ये 25 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जळव ज्योतिबा संघाला. कुमार निलेश मोहिते आणि कुमार विहान भालेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या. 18 चेंडू मध्ये 25 धावा जमा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी, पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी. आपण पाहतोय जिवाळा चषक 2025 हा थरार नक्कीच ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जगभर प्रक्षेपित केली जाते आणि त्यासाठी अथक परिश्रम म्हणावे लागतील ते कॅमेरामनचे. कारण प्रत्येक क्षण कॅमेरामध्ये तेजस म्हात्रे आपल्या पद्धतीने टिपताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक चांगलं प्रक्षेपण सुद्धा ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि वारंवार पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर ओमसाई एमटीसीचं आणि त्यांचं नातं, जिव्हाळ्याचं नातं आपण पाहतोय. आणि आता आज आपण पाहतोय तो जिव्हाळा चषक 2025 हा थरार. अक्षय म्हात्रे आणि त्यांची टीम, अर्थातच त्यांच्या सोबतीला कुणाल म्हात्रे एक चांगलं योगदान देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. जळव ज्योतिबा संघाची फलंदाजी आता आपल्याला पाहायची आहे. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यांना 18 चेंडू मध्ये. आणि सलामीची जोडगोळी, एका बाजूला धर्मा असेल, एका बाजूला गुरु असेल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत तो मल्हार या गोलंदाजाला.
18 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी जळव ज्योतिबा संघासमोर. इनिंग चालू होते, टाइम होते बरोबर 5 वाजतायत, म्हणजे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. 5 वाजून 15 मिनिटाच्या आतमध्ये. फुल टॉचं चेंडू, फुल टॉचं चेंडूवरती फुल टूल वसूल करणार हा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा बार, 1 बाउन्स, चौकार. 4 धावांनी मात्र पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार करून आपला इरादा स्पष्ट केलाय तो फलंदाज धर्मा याने. आणि धर्मा याची अष्टपैलू म्हणून त्याची ख्याती येणाऱ्या पीटीपीएल मध्ये आपल्याला आयकॉन प्लेअर म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. धर्मा पवार पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार केलाय. 4 धावांनी आपल्या संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा करतोय तो धर्मा. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. पप्प्यांना जर अख्ख्या सीझनला एक जरी षटकार मारला तर 5555 रुपये माझ्याकडे. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. फटक्यामध्ये ताकद नाहीये आणि इथे मात्र लॉंग ऑफचा क्षेत्रक्षेऊन झेल टिपतोय राहुल. झेल खाली आपल्याला पाहायला मिळाला. एक सुरेख झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतला आणि धर्मा नावाचं वादळ इथे मात्र संपुष्टात आलंय. त्याला तंबूमध्ये परतवण्यात यश मिळवलंय. फलंदाज सँटी आपल्याला फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ सीमा रेषा पार, षटकार. प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. आणि यावेळी पंचांचा निर्णय येणं अपेक्षित असेल. पंच चेक करतील आणि त्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. तोपर्यंत आपण या अगोदर फटका सँडीचा पाहिला होता, नक्कीच षटकारासाठी गेला होता आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता आणि आता पुन्हा एकदा चौकार. म्हणजेच 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात ते गोलंदाज मल्हार याने आणि याच्या अगोदरचा पहिल्या चेंडूवरती चौकार. म्हणजे पहिल्या षटकाची जर आपण सारांश पाहिला तर पॉवर प्लेचं हे षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळजवळ आतापर्यंत 14 धावा कुठल्यात. धर्मा वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती जरी बाद झाला तरी त्याची जागा मात्र सँडी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल ते गोलंदाज मल्हार याचं. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. मल्हार याचा हा शेवटचा चेंडू आणि आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 14, म्हणजे अजूनही 11 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जळव ज्योतिबा संघाला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करून चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये.
आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 14 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती जळगाव ज्योतिबा संघाची 25 धावांचा पाठलाग करताना. म्हणजे अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 11. आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी गोलंदाज राहुल निकम गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 14 धावा कुठल्या म्हणजे पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर करून घेतलाय तो जळगाव ज्योतिबा संघाच्या फलंदाजांनी. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती राहुल पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन जातोय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धाव्याने संघाची धावसंख्या 15. म्हणजे आता जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. नक्की ते जिंकले का मला पण नक्की. मोठा फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू खाली 3 क्षेत्ररक्षक धावून येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न. परंतु एकही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्या झेलला जज करू शकला नव्हता. आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पाहून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांशी संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. आता मात्र 8 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. श्री 11 काळगाव संघ आपण सज्ज व्हायचं आहे. यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाईल. थोडासा स्पीडअप घ्या मैदानावरती. आता मात्र हुक करण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता. 1 धाव मात्र निश्चित मिळते. एका धाव्याने संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. आता मात्र 7 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला या सामन्याचा विजय आणि हा विजय खेचून आणण्यात कोणता संघ विजयी होईल हे मात्र पाहण्याजोगं असेल. इथे मात्र झेलबाद होऊन परतावं लागते. म्हणजेच दुसरा गडी बाद होतोय जळगाव ज्योतिबा संघाचा सँडी याच्या रूपामध्ये. अशी धावसंख्या म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची गरज असेल. यावेळी मोठा फटका आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेलबाद होऊन परतावं लागेल ते फलंदाज गॅरी याला. आल्या पावली परत जावं लागतंय गॅरीला. सत्यदीप मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज आता यावेळी मात्र जळगाव ज्योतिबा संघाच्या फलंदाजांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. टार्गेट जरी कमी असलं तरी मात्र गोलंदाजीच्या शैलीमध्ये गोलंदाजाच्या कौशल्यामध्ये इथे मात्र पणाला लावताना पाहायला मिळतोय तो गोलंदाज राहुल. 2 सलग विकेट प्राप्त करण्यात यश मिळवले. 3रा विकेट घेऊन या स्पर्धेमधली हॅट्रिक आपल्या नावावर करेल का. यावेळी बॅटची एज जरूर लागली होती परंतु यष्टीरक्षकाच्या आव्याकडचा बाहेरचा चेंडू आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने मात्र समीकरण बदलते. संघाची धावसंख्या होते ती 19. म्हणजे जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 6 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. नक्कीच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर आपल्या गावासाठी लढणारे प्रत्येक संघ
आणि प्रत्येक संघ बलाढ्य संघ म्हणून या तालुक्यामध्ये पाहायला मिळतो आणि नक्कीच पुन्हा एकदा चुरशीचा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. भले 24 धावांचा लो स्कोर आपण पाहिला होता, 18 चेंडूमध्ये 25 धावा करायच्या होत्या, परंतु सामना मात्र जर आता आपण पाहिला तर 6 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. जिव्हाळा चषक 2025 मैत्रीचा शिस्तीचा हा चषक 2025 आपण अनुभवतोय. गोलंदाजी मार्कवरती योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी योगेश गोलंदाजी मार्कवरती तयार. फलंदाजीसाठी तयार असेल सत्यदीप. इथे मात्र मोठा फटका सजवलाय. चेंडू हवेत बराच काळ होता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथे कोणताही नव्हता. झेल मात्र जमिनीवरती आदळलाय आणि तदनंतर मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली गेली आहे. 2 धावांशी संघ पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती. म्हणजे आता चेंडू शिल्लक असतील ते 5 आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या जळव ज्योतिबा संघाला 4. 5 चेंडू आणि 4 धावा. अजूनही सामन्याचा विजय दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक रोमहर्षक चुरशीचा सामना अर्थातच जिव्हाळा चषक 2025 च्या माध्यमातून आपल्या भेटीस येतोय. 5 चेंडू आणि 4 धावा असताना मोठा फटका. पुन्हा एकदा झेल टिपण्याचा प्रयत्न राहुल कडून जरूर केला जातोय आणि इथे मात्र राहुल कोणतीही चुकी करणार नाही. या मोक्याच्या क्षणी झेल टिपलाय आणि इथे मात्र समीकरण पुन्हा बदलते. 4 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण. एकवीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र नवीन फलंदाज अमित. 4 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण. म्हणजेच एक मोठा फटका किंवा योगीच्या माध्यमातून जर गोलंदाजाचा विचार केला तर निर्धाव चेंडूची सांगता होईल का. इथे मात्र हलकेच स्टेअर करण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडासा फंबल होतोय क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. म्हणजे आता पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 3 धावा. इथे मात्र राहुलचं कौतुक करावं लागेल. जो सामन्याचा विजय आपण पाहिला होता जळव ज्योतिबा संघाच्या बाजूने झुकला होता तो मात्र खेचून आणला होता तो राहुल या गोलंदाजाने. 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. त्यानंतर मात्र योगेशने आतापर्यंत 1 विकेट प्राप्त केले. 3 धावा खर्च केल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडू मध्ये धावा करायचे त्या 3 जिंकण्यासाठी जळव ज्योतिबा संघाला. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर मारलेला हा फटका. नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 1 बाउन्स चेंडू अडवतोय. चेंडू फेकी करतोय आणि तोपर्यंत दुसरी धाव घेताना इथे मात्र धावबा 2 परतावं लागेल. म्हणजेच 1 धाव या ठिकाणी गणली जाईल. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांचं समीकरण. स्पीडअप करा मित्रांनो. लक्षात घ्या अजून एक सामना बाकी आहे. थोडंसं स्पीडअप करा आणि कंपल्सरी चेस. लक्षात घ्या आपल्या पाटण तालुका क्रिकेटचा नियम कंपल्सरी चेस आहे. मॅच थांबवू नका. मॅचचा रिदम तोडू नका. अजून एक मॅच बाकी आहे. प्लीज स्पीडअप करा. 2 चेंडू आणि 2 धावा. आता मात्र नवीन फलंदाज बंटी मैदानात सरसवताना आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश कौतुक करावं लागेल. निर्णायक क्षणी आपल्या गोलंदाजीच्या शैलीत बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र 1 धावबाद गडी प्राप्त झालाय. 1 झेलबाद गडी प्राप्त झालाय आणि इथे मात्र 2 चेंडूत 2 धावा रोखून ठेवेल का योगेश हे मात्र पाहण्याजोगं असेल. दोन्ही संघांवरती दबाव असेल कारण जिव्हाळा चषक 2025 च्या पुढच्या फेरीत प्रवेश करायचा असेल तर हा सामना जिंकणं अनिवार्य असेल ते दोन्ही संघांना आणि याचसाठी संघर्ष करताना आपल्याला दोन्ही संघ मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चला थोडंसं स्पीडअप घ्या. योगेशचा पुढचा चेंडू बंटी याच्यासाठी. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि नक्कीच फटका चांगला होता परंतु
घोषांकित क्षेत्रात चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय, त्यामुळे एकच धाव गणली जाईल. पुन्हा एकदा समीकरण बदलते. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि एका चेंडूवरती धावा करायच्या त्या एक. आणि इथे मात्र दोन्ही संघ आपल्याला घाम गळताना पाहायला मिळत आहेत, संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. आंघोळ करणारे लोक फक्त पोशाख बदलू शकतात, परंतु घाम गाळणारे लोक मात्र इतिहास घडवतात. आणि तो जर इतिहास तुम्हाला या मैदानावरती घडवायचा असेल, जिव्हाळा चषक 2025च्या चषकावरती नाव करण्यासाठी तुम्हाला पुढच्या फेरीत प्रवेश करायचा असेल, तर एका चेंडूमध्ये एक धाव करणं गरजेचं असेल. ते जळव ज्योतिबा संघाला आणि आरवी 11 वाचोली संघाला एका धाव रोखावी लागेल. म्हणजेच गोलंदाज योगेशला या गोलंदाजीवर आपल्या किमया करावी लागेल. शेवटचा चेंडू, एक चेंडू आणि एक धाव असं समीकरण असताना जिव्हाळा चषक 2025 हा थरार ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून प्रक्षेपण आपण पाहतोय. नीटनेटकं प्रक्षेपण आणि नीटनेटकी आयोजलेली ही क्रिकेट स्पर्धा जिव्हाळा चषक 2025. एक चेंडू आणि एक धावा. इथे मात्र हलके स्टेअर केलाय, एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होतोय. फेकी खराब, एक धाव पूर्ण करून इथे मात्र जळव ज्योतिबा संघ विजयी होतोय, पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक आरवी 11 बाचोली संघ. आपले सुद्धा आम्ही पुढच्या फेरीसाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय पुढच्या स्पर्धेसाठी आणि खूप खूप अभिनंदन जळव ज्योतिबा संघ. थँक्यू सो मच.